अल्पेश पुढे ये, पुढे लहान आहे. रोल का आज विधान भवनात नारायण राणे सुद्धा आलेले होते. त्यांनी माध्यमांशी चर्चा बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरेंवरती सडकून टीका केलेली आहे. त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे हे स्वतः खोके मास्टर आहेत. असं आहे की नारायणराव राणे हे केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्री आहे. वास्तविक महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि अशा वेळेला एखादे केंद्रीय मंत्री ज्या वेळेला विधिमंडळामध्ये येतात त्यावेळेला त्यांनी या निमित्तानं मला जे केंद्रामध्ये मंत्रिपद मिळाले त्या मंत्रिपदाचा मी माझ्या राज्याला म्हणजे महाराष्ट्र राज्याला कसा फायदा करून देतोय, कोणत्या योजना मी घेऊन आलोय, किंवा ज्या कोकणामधून मी कोकणामधून निवडून तर सोडा, परंतु ज्या कोकणामधला मी आहे त्या कोकणाकरता मी काय योजना आणल्या आहेत, अशा पद्धतीनं केंद्रीय योजना महाराष्ट्राकरता काय आणल्या, महाराष्ट्राच्या आर्थिक सुधारणांमध्ये मी कसा फायदा करून देतोय, महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हाताला मी काय रोजगार देतोय, हे सांगणं अपेक्षित आहे. परंतु नारायणराव राणेंना माहिती आहे की आपण जी जी मंत्रिपदं घेतली त्या त्या मंत्रिपदातून आपण राज्याला काहीही देऊ शकलेलो नाही आणि मग राजकारणामध्ये स्वतःची ओळख टिकून राहिली पाहिजे. तर त्यांना ओळख स्वतःची टिकून ठेवण्याकरता फक्त हुकमाचा एकच दिसतो, तो म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे. त्यांना माहीत आहे की मी जर उद्धवसाहेब ठाकरेंच्यावर बोललो नाही तर माझी दखल कोणीही घेणार नाही आणि मी कधी विस्मृतीत जाईन हे त्यांना स्वतःला सुद्धा कळणार नाही. त्यामुळं त्यांची गरज म्हणून आणि त्यांचा नाईलाज म्हणून त्यांना उद्धव साहेबांच्यावर बोलावंच लागतं आणि ते बोलले तरच महाराष्ट्राला नारायणराव राणेंचं कर्तृत्व किती मोठं आहे ते कळतं. खेडमधली सभा ही विराट नव्हती, सगळी लोक जी आहेत ती बाहेरून आणलेली होती. असं आहे की मी मागे देखील असं एकदा विधान केलं होतं की उद्धव साहेबांची एखादी सभा झाली, उद्धव साहेबांची एखादी प्रेस कॉन्फरन्स झाली की नारायणराव राणे हे प्रेस समोर जातात. याच्याशिवाय नारायणरावांचा स्वतःचा असा काही कार्यक्रम आहे का? गेल्या 6-7 वर्षात नारायणराव राणेंना कुणी एखाद्या सभेला बोलवण्याचं तुम्हाला आठवतं का? नारायणराव राणेंनी स्वतः एखादी सभा अरेंज केली आणि त्याला 25 माणसं जमली अशी तुमची माहिती आहे का? तर नाही. त्यामुळं आता जे मी विधान केलं ते याच्याशी सुसंगत आहे की नारायणरावांना आपलं अस्तित्व आहे हे लोकांच्या लक्षात राहावं याच्याकरता उद्धव साहेबांशिवाय त्यांच्याकडे दुसरा हुकमी एकटा नाही. त्यामुळं ते तुमच्या समोर उद्धव साहेबांना काही वेडवाकडं बोलत असतील, परंतु पाठीमागं मात्र ते उद्धव साहेबांना धन्यवादच देत असतील की मी तुमचं नाव घेतोय म्हणून मी टिकून आहे. बोलता त्यांनी उद्धव तुमच्यावर सुद्धा टीका केली आहे. कोण भास्करराव जाधव म्हणाले आणि नाचणाऱ्यांवरती मी बोलत नाही असं म्हणतात. खरं आहे ते. मी देवाच्या दरबारामध्ये कालही नाचलो, आताही नाचणार आहे. मंगळवारी माझ्याकडे पालखी आहे तेव्हाही जाऊन मी नाचणार आहे. कारण मी देव मानतो, मी धर्म मानतो आणि ज्यांनी कुणी माझ्यावर उपकार केलेले असतील त्यांचे देखील उपकार मी मानतो. कारण मी कृतज्ञ आहे, कृतघ्न नाही. आणि म्हणून जे कृतज्ञ असतात त्यांना शेवटी देवाचीही जाण राहत नाही, धर्माचीही जाण राहत नाही आणि केलेल्या उपकाराची देखील जाण राहत नाही. त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा आपण ठेवू नये. ठाकरेंच्या डोळ्यासमोरून 40 आमदार घेऊन गेले असं त्यांनी वक्तव्य केलं आणि म्हटलं की महाराष्ट्रात शिवसेना राहिली ना तीही संपलेली असं देखील त्यांनी सांगितलं. लवकरच लॉकडाऊन असं देखील त्यांनी म्हटलं आणि उरलेले 15 आमदार देखील त्यांना सोडणार आहे असं देखील त्यांनी. असं आहे की मी मगाशीच सांगितलं की उद्धव साहेबांच्यावर बोलल्याशिवाय त्यांना कोणी दखल घेत नाही त्यांची. हे मी पुन्हा तुम्हाला सांगितलं. तुम्हाला मी हेच सांगतो की वास्तविक ज्या धनुष्यबाणामुळं, ज्या शिवसेनेमुळं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी झालो आणि ते धनुष्यबाणच आज गोठवलं गेलं, याच्या अनंत यातना
जो कृतज्ञ असेल त्याला होतील, पण जो कृतज्ञ असेल त्याला धनुष्यबाण हे शिवसेनेच्या हातातून गेलं, शिवसेना प्रमुखांच्या देवाऱ्यातून गेलं, याचा आनंद कृतज्ञ माणसाला होऊ शकतो. त्यामुळं नारायणराव राणे काय आणि बाकीचे अन्य कोण काय, यांना उद्धव साहेब ठाकरेंच्या हातातून धनुष्यबाण गेला याचं दुःख आनंद होणं हे त्यांच्या स्वभाव प्रकृतीनुसार योग्यच आहे, चुकीचं नाही. सर, गेल्या 3 दिवसांपासून संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू आहे MIMचं, आणि त्या आंदोलनामध्ये खरं तर औरंगजेबाचे फोटो देखील झळकवलेले होते MIMने, तिथचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून. तर त्यांच्या आंदोलनावरतून अजून बंदी आलेली नाही, सरकारने कोणती कारवाई केली? असं आहे की MIM ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे, हे सर्वांना माहिती आहे. आणि MIM ही भारतीय जनता पार्टी करताच अप्रत्यक्षपणे काम करते, हे काही लपून राहिलेलं नाही आहे. त्यामुळं MIMनी त्या ठिकाणी औरंगजेबाचे फोटो काय झळकावले, अफजल खानाचे फोटो काय झळकावले, नाहीतर आणखीन कोणाचे म्हणजे शाहिस्ते खानाचे फोटो झळकावले, तरी देखील भारतीय जनता पार्टीला दुःख वाटायचं काही कारण नाही. त्यांना ते दुःख वाटणार नाही आणि म्हणून ते कुठली कारवाई करणार नाही. सर, नागालँडमध्ये राष्ट्रवादी ही भाजपला समर्थन करते आहे. एकीकडे शरद पवार साहेब म्हणतात की भाजपला जर आपल्याला काढायचं असेल तर सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. कसा पाहता तुम्ही या सगळ्या गोष्टी? मला नागालँडमधली राजकीय परिस्थिती काय आहे ही मला माहीत नसल्यामुळं त्या विषयावर भाष्य करणं काही उचित होणार नाही. आज जागतिक महिला दिवस, महाराष्ट्र पुरोगामी राज्य असं म्हटलं जातं किंवा आहे, मात्र आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. कसं पाहता येईल? असं आहे की आज जागतिक महिला दिन आहे. या देशातल्या समस्त महिला वर्गाला, भगिनींना, सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महिला धोरणाबद्दल, महिलांबद्दल एक ठराव सभागृहामध्ये आलेला आहे आणि त्याच्यावर सर्वपक्षीय खूप चांगल्या प्रकारची चर्चा करतायत. इथं महिलांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार, त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क हे त्यांना मिळाले पाहिजेत. पण त्याचबरोबर मी माझे विचार मांडत असताना मी असं सांगितलं की कोणताही प्रश्न, कोणतीही समाजामधली विघातक जी प्रवृत्ती असते ती प्रवृत्ती दूर करायची असेल तर ती पूर्णपणे कायद्यानं दूर होत नाही. आणि याच्याकरता समाज प्रबोधन करण्याची गरज आहे. याच्याकरता चांगल्या गोष्टी देखील समोर आणण्याची गरज आहे. पुरुषांनी सुद्धा महिलांच्या बाबतीत दिलेलं योगदान, महिलांच्या बाबतीत घेतलेला पुढाकार, महिलांना अधिकार मिळवून देण्याकरता जे म्हणून समाज सुधारक पुढे आले त्यांच्याबद्दल सुद्धा चर्चा झाली पाहिजे. आणि अशी चर्चा साधक बाधक होऊन दोन्ही घटकांनी एकमेकाबद्दल आदरभाव राखून आणि आपलं कुटुंब हे टिकलं पाहिजे. हे टिकण्याकरता म्हणून दोघांनी एकमेकाला समजून घेणं, सांभाळून घेणं, एकमेकाच्या अधिकाराप्रती, हक्काप्रती तू मोठा मी मोठा असं नाही, तर स्त्री जातीला सुद्धा सन्मान दिला पाहिजे. आणि कुटुंब एकत्र राखलं तर बरेचसे प्रश्न हे कायद्याशिवाय संस्कृतीनं, संस्कारानं आणि खूप मोठ्या विचारनं सुटतील असा विचार मी मांडतो. सर, आज अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर हिंदी में शुभकामनाएं. आज जागतिक महिला दिन है. इसी जागतिक महिला दिन के तौर पे मैं मेरे पूरे देश की जो महिला भगिनी है, माताएं हैं, उन सबको मैं बधाई देता हूं. मैं उनको सबको नमन करता हूं और स्त्री शक्ति का आदर करते हुए मैं यही भी अपेक्षा जताता हूं कि और अगर स्त्री और पुरुष दोनों एक दूसरे का सम्मान करें, एक दूसरे का आदर करें, एक दूसरे के हकों के प्रति एक दूसरे को सहकार्य करें. और पुरुष प्रधान संस्कृति में अभी पुरुष प्रधान संस्कृति बची नहीं है, तो जितना मेरा हक है उतना ही मेरे वाइफ का हक है, उतना ही मेरे बेटी का हक है, उतना ही मेरी बहन का हक है, उतना ही मेरे बहू का हक है, इतना ही मेरे माँ का हक है. ऐसा, और माँ भी ये मेरा बेटा है, पत्नी भी ये मेरा पति है, ऐसा एक दूसरे का आदर करें तो मुझे लगता है महिला दिन के दिन सबका सम्मान हो जाए. महाराष्ट्र धरती में जिस तरह से औरंगजेब के नाम पर
परचम फहराया जा रहा है, एमआईएम पार्टी इस तरह से कर रही है, शिवसेना की भूमिका इसको लेकर क्या है? ऐसा है कि एमआईएम ये भारतीय जनता पार्टी की बी टीम है। एमआईएम कोई अलग पार्टी नहीं है, वो भारतीय जनता को सपोर्ट करने के लिए एक निर्माण की गई पार्टी है। तो एमआईएम कुछ भी करे, औरंगजेब की फोटो तस्वीर बताए, अफजल खान की तस्वीर बताए, या तो शाइस्ते खान की तस्वीर बताए, भारतीय जनता पार्टी को उसका कोई दुख नहीं है। भारतीय जनता पार्टी की वो बी टीम होने के कारण भारतीय जनता पार्टी की उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं कर रही है। एक तरफ आज आप लोगों की महाविकास आघाड़ी की बैठक हुई है, उद्धव ठाकरे साहब खुद आए थे, एनसीपी, कांग्रेस, शिवसेना ने बैठक की, लेकिन वही नागालैंड में जिस तरह से एनसीपी बीजेपी को समर्थन देकर सरकार कर रही है, अभी जो विधानमंडल में शिवसेना, एनसीपी और कांग्रेस की बैठक हुई, उस बैठक में मैं हाजिर नहीं था, मैं आज लेट आ गया, इसीलिए वो बैठक में क्या चर्चा हुई मुझे मालूम नहीं। लेकिन जिस तरह नागालैंड में आपकी सहयोगी पार्टी बीजेपी को समर्थन, मुझे नागालैंड की राजकीय स्थिति क्या है ये मुझे बिल्कुल जानकारी नहीं, और जिस चीज की जानकारी नहीं उसके ऊपर बयान करना उचित नाही। उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि अनेक प्रश्न प्रलंबित आहे, शेतकऱ्यांना अजून मदत मिळालेली नाही, तुमच्या काय अपेक्षा, शेतकऱ्यांना तरतूद किती झाली पाहिजे? असं आहे की उद्याचा जो अर्थसंकल्प आहे तो मी आत्ताच सांगून टाकतो की उद्याच्या अर्थसंकल्पातून ना शेतकऱ्यांना, ना कामगारांना, ना विद्यार्थ्यांना, ना महिलांना, ना उद्योजकांना, ना नोकरदार वर्गाला कोणालाही काही समाधानकारक मिळणार नाही। कारण हे संपूर्णपणे लोकांच्या अपेक्षा वाढवणारं सरकार आहे। विरोधी पक्षात असल्यानंतर आम्हाला तुम्ही सरकार द्या, 4 महिन्यात ओबीसीला आरक्षण देऊ, आम्हाला सरकार द्या, आम्ही एसटी महामंडळाचं सरकारीकरण करू, आम्हाला तुम्ही आरक्षण द्या, आम्ही 7वा वेतन आयोग लागू करू, आम्हाला तुम्ही सरकार द्या, आम्ही तुम्हाला 2000 पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू करू, आम्हाला तुम्ही सरकार द्या, आम्ही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 1.5 त्या ठिकाणी रक्कम देऊ, वीज मोफत देऊ, असं वारेमाप आश्वासनं द्यायची आणि निवडून आल्यानंतर किंवा आपलं सरकार आल्यानंतर आम्ही ते फक्त निवडणुकीकरता जुमला होता असं सांगण्याचं धाडस या लोकांच्याकडे आहे। त्यामुळे उद्याच्या अर्थसंकल्पातून फार काही महाराष्ट्राच्या जनतेच्या पदरात पडेल असं मला वाटत नाही, पण तरी देखील उद्याच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या सगळ्या स्तरातल्या जनतेच्या पदरामध्ये काही नाही काही पडावं। गॅस सिलेंडरची किंमत कमी करावी व्हावी, डिझेल पेट्रोलची किंमत कमी व्हावी, वेगवेगळे टॅक्सेस कमी व्हावे अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स।